नमस्कार. राजीस होममेडमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एक छानपैकी पारंपरिक डिश बनवणार आहोत. उन्हाळ्यात आपल्याला चपाती भाजी किंवा आमटी भात वगैरे असं खाण्याचा खूप कंटाळा येतो. काहीतरी वेगळं चटपटीत आंबट चिंबट खाऊसं वाटतं. तेव्हा ही डिश अगदी परफेक्ट ऑप्शन आहे त्याच्यासाठी. इथे मी ही लहान वाटी तूर डाळ आणि बिना सालाची मूग डाळ ही मी 5 ते 6 तास ही भिजत घातलेली आहे मी. आता त्याच्यासाठी मी इथे आधी मिक्सरमध्ये हे 2 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि हे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत ते घालणार आहे. नंतर 1 चमचा जिरं आणि ही डाळ आता रवाळ वाटून घ्यायची आहे. पाणी निथळून टाकलेलं आहे मी अगदी. तुम्हाला कल्पना आधीच असेल की मी कोणती डिश बनवते ती. पहिला आपण चांगली रवाळ वाटूया. डाळ आपली वाटून झालेली आहे. आलं लसूण मिरची त्याच्यातच वाटलेली आहे मी. आता ह्याच्यामध्ये हिंग घालायची. हिंग, हळद, मीठ, कांदा अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा याच्यामध्ये आणि कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घालायची आणि याचे आता मुटके करायचे. चांगलं मिक्स करायचं याला. चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण इथे चाळणीमध्ये हे असे मोठे मोठे असे मुटकुळे ठेवून द्यायचे वाफवायला. एवढे आधी मी हे वाफवायला ठेवते. 15 मिनटं आपल्याला हे वाफवायला ठेवायचे आहेत मीडियम गॅसवर. पंधरा मिनटं आपल्याला असे हे चाळणीवर वाफायला ठेवायचे. मीडियम गॅस ठेवायचा आहे म्हणजे चांगले आतपर्यंत ते शिजले जाते. आता तोपर्यंत आपण कढीची मी तयारी करते. कढी बनवायची याच्याबरोबर आणि हे कढीबरोबर खायचे आहेत फुलके. 15 मिनटं झालेली आहेत. आपण आता चेक करूया. हे बघा चांगले शिजलेले आहेत मुटकुळे. आता गॅस बंद करून थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत आपण कढी बनवूया. कढीसाठी मी इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे. त्याच्यात हे 2 चमचे चण्याचं पीठ, मीठ, घालून चांगलं एकत्र करायचं. अगदी गुठळ्या मोडून टाकायच्या. त्याच्यात गुठळ्या राहायला नाही पाहिजे. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी इथे मी भांडं तापत ठेवलेलं आहे. कढीला नेहमी तुपाची फोडणी द्यायची म्हणजे चांगली चव येते. तूप टाकले, हिंग, हे जिरं, 2 लवंगा घेतल्या आहेत मी. हे 1 चमचा मेथी घेतली आहे ती टाकायची आणि ही 1 मिरची घेतली आहे बारीक चिरून. ही 1 लाल मिरची मी तोडून घेतलेली आहे ती पण टाकायची.
सगळ्यात शेवटी कढीपत्ता टाकायचा आहे. देठासकटच टाकायचं आहे, म्हणजे छान त्याचा सुगंध येतो कढीला. तर याच्यात हे आपल्याला बेसन आणि कढी याच्यासाठी पातळच करायची आहे, कारण आपल्याला याच्यात फुंके बुडवून बुडवून खायचे. हे तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, पोळीबरोबर, किंवा असेच आपण कढीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. गुळाचा खडा टाकायचा आहे आणि आपल्याला कढी फुटू द्यायची नाही आहे, चांगली हलवायची आहे ती कढ येईपर्यंत. एक कढ आला की आपल्याला गॅस बंद करायचा. कढी पण तयार झालेली आहे. आपले फुणके आधीच आपण वाफवून घेतले होते. अगदी सोपी रेसिपी आहे, फक्त थोडी स्टेप बाय स्टेप करावी लागते. खूपच अगदी उन्हाळ्यामध्ये अगदी खूपच छान लागते. आपल्याला जेव्हा पोळी भाजीचा कंटाळा येतो तेव्हा ही अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला कढी बनवायची नसेल तर नुसतं त्याच्यावर तुम्ही कच्चं तेल आणि कांदा घालूनसुद्धा तुम्ही हे फुणके खाऊ शकता. खूपच छान लागतात. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही जर राजेश होममेडला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे अशा पारंपरिक रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.